नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर 13 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या दिवशी गुरुवार आहे. तर बघा श्रावण महिन्यामध्ये भरपूर जण श्रावण सोमवार तर करतातच. त्याचबरोबर गुरुवाराचं व्रत करतात, शुक्रवाराचे व्रत करतात. पण काही-काही जण तर पूर्ण महिनाभर व्रत करतात. कारण एक-एक दिवस उपवास करण्याऐवजी पूर्ण महिनाभर भरपूर जणांचा उपवास असतो. आता जसं की गुरुवार, शुक्रवाराचं व्रत करतो, त्याच पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शनिवाराचं देखील व्रत करायचं असतं. आता हे शनिवाराचं व्रत कसं करावं, कोणी करावं, या दिवशी कोणत्या मंत्राचं पठण करावं, पूजा कशी करावी, या संदर्भात संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा श्रावण महिना 13 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि श्रावण शनिवार जो आहे तो पहिला शनिवार 15 ऑगस्टला आहे. असे 4 शनिवार आले आहेत. पहिला शनिवार जो आहे तो 15 ऑगस्टला आला आहे, दुसरा 22 ऑगस्टला आणि तिसरा जो आहे तो 29ला आणि चौथा आहे तो 5 सप्टेंबरला आला आहे. असे 4 शनिवार एकूण आले आहेत. आणि हे 4 शनिवार आपल्याला व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे. कारण हे व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्यांना धनप्राप्तीसाठी, संपत्ती प्राप्तीसाठी जर उपवास करायचा असेल, तर तुम्ही शनिवारचे हे श्रावण शनिवाराचं व्रत आवर्जून करावं. आणि बघा भरपूर जणांच्या काही ना काही अडचणी असतात, प्रश्न मार्गी लागत नाहीत, नोकरी विषयीच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्याचं निवारण होण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही या शनिवाराचं व्रत करावं. त्याचबरोबर आता बघा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, की हे व्रत कोणी-कोणी करावं. तर हे व्रत जे आहे तर ते महिला पण करू शकता, पुरुष करू शकता आणि दोघं पती-पत्नी जर करणार असतील तर दोघं जणी केलं तरी चालेल. कारण या श्रावण महिन्यामध्ये भरपूर जण व्रत, उपासना त्याचबरोबर सेवा करत असतात. कारण या महिन्यामध्ये ज्या काही सेवा, व्रत, वैकल्य केलेलं असतं, तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीनं प्राप्त होतं असं मानलं गेलं आहे. म्हणून या महिन्यामध्ये भरपूर अशा सेवा करायच्या असतात, तसेच दानधर्म देखील करायचं असतं. आणि बघा या महिन्याभरामध्ये भरपूर जण उपवास पण करतात. आता ह्या श्रावण शनिवाराचं कोणी-कोणी व्रत करावं हे तुम्हाला सांगितले आहे. महिला, पुरुष दोघंही करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते हे, की ज्यांना शनीची साडेसाती सांगितलेली आहे किंवा ज्यांच्या राशीमध्ये शनीचा दोष आहे, अशांनी हे श्रावण महिन्याचं व्रत करावं. कारण या श्रावण महिन्यामध्ये भरपूर जण हे व्रत जे आहे तर ते करत असतं आणि असं मानलं गेलं आहे, की श्रावण महिन्यातलं जे शनिवाराचं व्रत आहे, ते केल्याने पूर्ण वर्षभर आपल्याला शनिदेवाची सेवा करायची गरज नसते. कारण पूर्ण वर्षभराचं फळ आपल्याला एकदाच प्राप्त झालेलं असतं. म्हणून तुम्हाला सांगते, की या श्रावण महिन्यामध्ये या शनिवाराचं व्रत ज्यांच्या राशीमध्ये शनीचा दोष सांगितला आहे, ज्यांना शनीची साडेसाती सांगितली आहे, अशांनी आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये हे 4 शनिवाराचं व्रत करावं. बघा आता या शनिवाराचं व्रत केल्याने खरंच तुमच्या जीवनामध्ये भरपूर बदल घडून येतो. तुम्हाला जर काही समस्या असेल, त्याचबरोबर नोकरी प्राप्तीसाठी किंवा संतान प्राप्तीसाठी जर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे आणि तुम्हाला शनीचा दोष सांगितला आहे, तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून या 4 शनिवाराचं व्रत करावं. आणि या श्रावण महिन्यापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्ही 4 करा, 5 करा किंवा तुम्ही 11, 21, 51 जरी केलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही शनिवाराची सेवा तुम्ही आवर्जून ज्यांच्या म्हणजे राशीमध्ये दोष सांगितला आहे त्यांनी तर आवर्जून करावी. आता बघा सुरुवात कशी करावी, तर श्रावण महिन्याचा पहिला शनिवार जो आहे तो 15 ऑगस्टला आला आहे. त्या दिवशी सकाळी तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये जावं किंवा शनिदेवाच्या गेलं तर अतिशय उत्तम. पहिला सोमवार आहे आणि श्रावण महिन्यामधला आहे, शनिवार आहे आणि श्रावण महिन्यामधला आहे. तर त्यांनी आवर्जून शनी मंदिरामध्ये जावं पहिल्या दिवशी आणि त्या ठिकाणी बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता 11चा करा किंवा या 4च मी श्रावण महिन्यामधले हे 4च शनिवार करणार आहे संकल्पयुक्त म्हणून तुम्ही संकल्प करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि जर तुम्हाला घरामध्ये म्हणजे जायला वेळ नसेल, जाणं शक्य होत नसेल, तर तुम्ही घरामध्ये शिवलिंगासमोर बसून देखील संकल्प केला तरी चालेल. कारण बघा शनिदेवाला महादेवाची सेवा जी आहे तर ती प्रिय असल्यामुळे तुम्हाला शिवलिंगाची समोर म्हणजे स्थापना वगैरे करून घ्यायची आहे. पूजा मांडणी केली तर चालेल. एक वस्त्र घ्या, एक चौरंग घ्या, त्यावर वस्त्र अंतरा, त्यावर शिवलिंगाची स्थापना करा, अभिषेक करा आणि पूजा करून मग त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर अगोदर देवपूजा करून घ्या आणि मग त्यानंतर ही तुम्हाला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि काळे तीळ आणि पाणी घेऊनच तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आणि एक दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी संकल्प केला तर तो नंतर तुम्हाला 4 दिवस करायची गरज नाही. म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. 11 शनिवार जरी करणार असाल, 51, 21 जरी करणार असाल, तरी तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प हा सोडायचा असतो.
आणि मग त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस करता म्हणजे संकल्प सोडता त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमची जी काही अडचण आहे म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे तर ती सांगायची आहे, किंवा ज्यांच्या राशीमध्ये शनीची 7.5 सांगितली आहे, शनी दोष सांगितला आहे, अशांनी माझा शनी दोष निवारण होण्यासाठी, माझ्या शनीची 7.5 दूर होण्यासाठी मी हे व्रत करत आहे, तर ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असा संकल्प सोडायचा आहे. आपल्याला फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत जरी तुम्ही संकल्प सोडला तुमची इच्छा सांगून तरी चालेल, पण आवर्जून तुम्ही संकल्प सोडताना तुमची इच्छा, तुमचं नाव, कुळ, गोत्र हे सांगावं आणि मग त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आणि तुम्ही शनी मंदिरामध्ये पण गेलात तरी त्या ठिकाणी देखील तुम्हाला अशा पद्धतीने संकल्प सोडायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हातामध्ये पाणी आणि काळं तीळ घेऊनच संकल्प सोडायचा आहे, किंवा हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलात तरी त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने संकल्प सोडायचा आहे. आणि संकल्प सोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझं हे व्रत आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण करा आणि माझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्याचं निवारण होऊ द्या, म्हणून आपल्याला ही प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच घरामध्ये यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला मग नंतर उपवासाला सुरुवात करायची आहे. आता घरामध्ये जशी आपण शिवलिंगाची म्हणजे पहिल्यांदा संकल्प करताना पूजा करतो, तर ती पूजा नंतर आपण मंदिरात जरी संकल्प केला तर घरी येऊन आपल्याला त्याच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. कारण शिवलिंगावर देखील पूजा करू शकता तुम्ही. आणि मग हे पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाच्या समोर बसून एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर एक माळ ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. या 2 मंत्राचा तुम्हाला जप 108 वेळा करायचा आहे. जर तुम्ही शनी देवाचा जो मंत्र आहे तर तो नंतर देखील चालू ठेवला तरी चालेल. दिवसभर तुम्ही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा देखील तुम्हाला 108 किंवा 11 माळी जर जप करायचा असेल तर तुम्ही 11 माळी देखील जप करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर शनी चालीसा आहे तर त्याचं देखील या दिवसभरामध्ये तुम्हाला पठण करायचं आहे. सकाळीच केलं तर अतिशय उत्तम, कारण जेव्हा तुम्ही सेवा करत आहात तेव्हाच तुम्ही ही सगळ्या सेवा करून घ्या. कारण बघा, ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी किंवा समस्या आहेत तर त्यांना देखील असं सांगितलेलं असतं की तुम्ही शनी मंदिरामध्ये जाऊन शनी चालीसाचं पठण करा म्हणून सांगितलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला सांगते की या शनिवारी आवर्जून तुम्ही शनी चालीसाचं पठण करावं. त्याचबरोबर ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा देखील तुम्ही 11 माळी जप करावा. अशा पद्धतीने ही सेवा घरामध्ये करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जाऊन 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही पाणी साधं नॉर्मल पाणी घ्या, त्यामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि दूध टाकायचं आहे आणि ते देखील तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. ते पाणी म्हणजे ते जल तुम्हाला अर्पण करताना देखील पहिल्यांदा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ओम शम शनेश्वराय नमः मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हा मंत्र आहे तर तो देखील तुम्हाला पाणी अर्पण करताना मंत्र म्हणायचा आहे. आणि ही सगळी सेवा आपल्याला शनिवारच्या दिवशी करायची आहे. आता बघा, भरपूर जणांना आणखीन एक समस्या असते की भरपूर जणांचा व्यवसाय असतो, घरामध्ये पैसा किंवा बरकत्ता टिकून राहत नसते, व्यापार असतो. अशा जणांनी देखील या शनिवाराचं व्रत करावा. भरपूर जणांचा व्यापार असतो आणि तो व्यापार चालत नाही. त्यांच्या म्हणजे कोणता ना कोणता बिझनेस असतो आणि त्या बिझनेसमध्ये ग्राहक वगैरे येत नसतात. तर अशाने देखील या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून या 4 व्रत म्हणजे 4 शनिवाराचं व्रत करावं. त्यांच्या देखील जीवनामध्ये बदल घडून येतो आणि त्यांच्या देखील घरामध्ये धन संपत्ती प्राप्त होते. म्हणून सांगते की श्रावण महिन्यामध्ये हे शनिवार अतिशय पवित्र आणि अतिशय प्रभावी शनिवार आहेत. आणि या शनिवारी जर तुम्ही श्रावण महिन्याच्या शनिवारी जर तुम्ही व्यापार वृद्धीसाठी जर तुम्ही सेवा केली तरी चालेल. व्यापार वृद्धीसाठी तुम्हाला एक सेवा सांगते. ज्यांच्या म्हणजे व्यापारामध्ये वृद्धी होत नाही, बिझनेसमध्ये त्यांच्या प्रगती होत नाही, अशांनी शनिवारी म्हणजे या श्रावण शनिवारी काळा दोरा घ्यायचा आहे आणि त्या काळ्या दोऱ्याची वात म्हणजे तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला जाऊन तुम्हाला त्या काळ्या दोऱ्याची वात करून दिवा लावायचा आहे. आता कणकेचा दिवा घ्या, त्यामध्ये तो काळा दोरा ठेवा, त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे. तुम्ही संध्याकाळी लावा, सकाळी लावा, चालेल. आणि जेव्हा आपण शनिवाराचे व्रत करताना पाणी अर्पण करतो त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जाऊन दिवा लावला तरी चालेल. आणि ज्यांना व्यापार वृद्धीचं नाही आणि ज्यांना शनीच्या 7.5 जर म्हणजे निवारण होण्यासाठी जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर अशांनी संध्याकाळी म्हणजे शनिवारी श्रावण शनिवारच्या संध्याकाळी तुम्ही जेव्हा पाणी अर्पण करता तेव्हा वापस या आणि त्यानंतर मग तुम्हाला शनिवारी संध्याकाळी कणकेचे दिवे घ्यायचे आहेत. मग तुम्ही 2 घ्या किंवा 1 घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला काळं तीळ टाकायचं आहे आणि नॉर्मल जी कापसाची वात आहे तर ती घ्यायची आहे. त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मोहरीचं तेल घेऊन तुम्हाला तो दिवा पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या शनिवारामध्ये या 4 शनिवारामध्ये ही मात्र सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे.
आणि दर शनिवारी उपवास सोडताना मात्र आपल्याला अगोदर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन दान द्यायचं आहे. म्हणजे जे तुम्ही जेवणार आहात तर ते तुम्हाला एखाद्या गरजूंना द्यायचं आहे आणि मग त्यानंतरच तुम्हाला घरामध्ये येऊन उपवास सोडायचा आहे. मंदिरामध्ये भरपूर जण असे बसलेले असतात जाऊन, की तिथे तुम्हाला जेवण द्यायचं आहे त्यांना. तुम्ही जे बनवलं आहे घरामध्ये तर ते अगोदर त्यांना द्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही येऊन संध्याकाळी उपवास सोडावा. संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळाच्या नंतर तुम्ही उपवास सोडावा. अशा पद्धतीने या शनिवारी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि या श्रावण महिन्यामधले हे शनिवार, हे 4 शनिवाराचं व्रत केल्याने खरंच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येतो आणि ज्यांना प्रखर शनीचा दोष सांगितलेला असतो तर अशांचा देखील दोषाचं निवारण होण्यास मदत होते. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही संकल्पयुक्त किंवा हे 4 शनिवार जर केले तरी तुमचं शनीचे जे काही दोष सांगितलं आहे तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. आणखीन बघा, जर ज्यांच्या व्यापारामध्ये जर वृद्धी व्हायची असेल तर त्यांनी काळ्या दोऱ्याचा हा उपाय आवर्जून करावा. त्याचबरोबर तुम्ही देखील 11 शनिवार किंवा 5 शनिवार तर शनिवाराचं व्रत करावं. त्याचबरोबर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देखील शनी चालीसाचं पठण करावं. त्याचबरोबर तुम्हाला देखील ओम शम शनीश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी बसून म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर त्या अगोदर शनिदेवाच्या अगोदर मात्र तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आणखीन तुम्ही अनुभव घेऊन बघा की या शनिवाराचं व्रत केल्याने खरंच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येतो. त्याचबरोबर तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होण्यास मदत होते आणि धन संपत्ती प्राप्त होण्यास मदत होते. कारण ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर नसते किंवा ज्यांच्या घरामध्ये भरपूर सारे पैसा येतो, भरपूर म्हणजे धनधान्य राहतं पण ते टिकून राहत नाही, अशा वेळेस देखील त्यांच्या घरामध्ये शनीचा दोष असतो, वास्तूचा दोष असतो. अशा वेळेस तुम्ही हे शनिवाराचं व्रत करा आणि त्याचं निवारण होण्यास मदत होते. म्हणजेच की तुमच्या घरामध्ये पैसा, धन, संपत्ती येण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला सांगते की या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला आवर्जून या 4 शनिवाराचं व्रत करायचं आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 11, 21, 51 केलं तरी चालेल आणि ज्यांना काहीच शक्य नाही अशांनी फक्त या शनिवारी उपवास न करता या सेवा केल्या तरी चालेल. त्यांचा शनीचा जो दोष आहे, त्यांचं जे काही शनीची 7.5 आहे तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. म्हणून या 4 शनिवारी तुम्ही उपवास जर शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही फक्त सेवा केल्या तरी चालेल. अनुभव घेऊन बघा आणि मग नंतर सांगा. श्री स्वामी समर्थ. इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.